तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे तर ज्वारी काढायला. आपली ज्वारी होत आली, आता थोडी राहिली. 2 दिवस काय ज्वारी काढून ब्लॉक घेता आला नाही, कारण काम असलं होतं. हे पाहू शकता, ती ज्वारी पूर्ण झाली काढायची. ते थोडं मागं कोपरचं सगळं तेवढं राहिलं, तेवढं काढून यायचं आहे आपल्याला. आता वाजले सकाळी 7:30. म्हणलं सकाळ सकाळ तेवढं काढून यावं, दुसरे कामाला मोकळे. तेवढं काढतो भाडभाडा, कारण की लय जड गेली आपली ज्वारी काढायला. कडवा पाहू शकता तुम्ही कशी पसार लागली. एक नंबर कडवा आहे, माझ्या खांद्या एवढा कडवा आहे. कारण की जनावर खायला मस्त आहे, काही विषय नाही. जनावर मस्त खाणाऱ्या कडव्याला, त्याच्यामुळेच आपण दाट पेरली ज्वारी. आपल्या ज्वारी त्याने कर फक्त कडवा लागत आपल्या, त्याच्यामुळेच. तर हे पाहू शकता आपण, एवढी राहिली ज्वारी आपली काढायची. हे कोपरा एवढा, ही बारीक बारीक बांध, त्याच्यामुळे ही पटपट उरकून काढायला काही विषय नाही. फक्त इकडं लय जड गेली आपली ही ज्वारी होती, ही लय जड गेली काढायला, कारण की हाताला फोड आले डायरेक्ट. ही काही नाही, हिला बिगर पाणी, आपण पाणी दिलेलं, हिला पाणी दिलं जास्त, त्याच्यामुळं जास्त जड गेली. तर चला घेतो एवढं काढून. उन्हाच्या आधी काढली म्हणजे मग टेन्शन नाही, लय ऊन लागत आहे. सकाळ सकाळीच काढली आपण ही सगळी ज्वारी येऊन. आपली तिखट शेतातली बाजरी बी काढला आली. डुकरं लय खूप नासारले तिला, डुकराने लय ताप दिला तिकडं, त्याच्यामुळे तिकडं सुद्धा काढायची. आता लवकर 2 दिवसात बांधून घ्यायची एवढी, आणि लगेच मोडून खळ काढायचं. आपलं हरभर झाले काढायचं, ती टायली पाहू शकता, त्या हरभर भरून ठेवले. आता हे दुई बी खळ संगच काढून घ्यायचे आपल्या. तर मित्रांनो, आपण आलो ज्वारी काढून झाली आपली कंप्लीट ज्वारी. सगळं काढून ते मोजून आलो. आपला 1 एकरमध्ये म्हणजे 30 गुंठ्यामध्ये 650 कडवा निघाला आपला. एक नंबर. तुम्हाला मका दाखवतो, हे पहा मका, दाखवतो मकाची. एक नंबर मका टेन्शन. मका 2-2, 3-3 कणस आले का मकाला, काही विषय नाही. आता निबर व्हायलेत कणस आपले, कारण आपण शेण कापून टाकतो जनावराला आपल्या, त्याच्यामुळं निबर व्हायला मग जास्त लवकर. आणि आपल्या ऊसाने घावा लागणार, कारण की मकामुळं आपला ऊस खूपच दाबलेला आहे खाली, कारण की वाढलं नाही कणस. शेंडे कापून घेतला, कारण की ते शेंडे कापले का मकाचं कणस पोसायचं लवकर निघून आपल्या जनावराला काढून टाकतो आपण. मोठ्या मकाला 3-3, 4 कणस आले. तर चला, अंघोळ नाही केली, आणि अंघोळ ते करून घेतो, फ्रेश होतो. तर मित्रांनो, आपण घरी आलो. आज आपल्या गावातल्या सप्ती समापती होती, ती समापतीहून आलो. आता आपल्याला आपल्या जनावराचं शेण झाडून ते करायचं, त्यांना खायला ते टाकायचं आहे. हे पहा, दिवसभर आपल्या जनावर आतमध्ये असते, इथं असते आतमध्ये. तर हे आपल्या सगळं शेण ते काढायचं आहे, सगळं झाडून ते घ्यायचं आहे. त्याला खायला ते टाकतो, आणि पाणी ते पाजतो. शेण झाडून ते करून घेतलं म्हणजे मग कसं सकाळी परत दिवसभर बांधायला उंचायला टेन्शन येतं, और आपला कोठा ते वळतो. दिवसभरात मध्ये बांधले का ते गोमूत्र ते करतात, त्याच्यामुळं वळा राहतो कोठा. आता झाडून ते घेतला का चकाट पण जातो वळा ते. तुम्हाला दाखवते आपले आंबे पहा, डोक्याच्यावर गेलेत. हे आपलं हत्ती गवत, सध्या खायची कमतरता नाही मित्रांनो आपल्याकडे जनावराला, कारण सध्या खायला लय मोठं आहे, भरपूर खायला आहे. हे पाहू शकता गुढी दिसते का, बघा गुढी. आपली गुढी आणि उतरलेली नाही, कारण की आपला सप्ताह उस्तर आम्ही गुढी उतरली नाही. तर आता आज उतरायची. जेव्हा आमच्या दरवर्षी आमच्या सप्ताही समाप्ती असते, त्याच्यामुळे आम्ही गुढी काय उतरत नाहीत, त्याच्यामुळे ठरली. तर चला घेतो जनावराचं आवरून, खायला ते टाकतो यांना, शेण ते काढतो. तर चला, पाणी ते मारून घेतलंय, झाडून ते काढलंय.
जनावराला वैरण टाकली. तर रातची वैरण सोय करायची आपल्याला. आपल्या ऊसाच्या साईडला हत्ती गवत सध्या मका टाकली यांना खायला. बैल पण खातात. आपल्याला हत्ती गवत आणायचे, रातची वैरणी सोय करायची. रातच्याला आपण हत्ती गवतच काढतो आणि सकाळची एक वैरण मका, दुपारची वैरण कडबा असते. तर अशी रुटीन असते आपली. अरे बाबा पिल्या शेट, अय पिल्या मग खातो फुल. त्याला आपलं रतीब बी चालू आहे. गव्हाचा भारडा आणि आपल्या ते पलीकडच्या एका बायला गव्हाचा भारडा. या दोघाला, हे दोघं आहेत का, त्यांना गव्हाचा भारडा चालू आहे. कारण की थोडं कमजोर आहे हे बैलाची कट चालू. हो, त्याच्यामुळे त्याला थोडं रतीब चालू केला आपण. चला आणतो वैरण. तर ही वैरण काढायची आपल्याला. ही एक थळ करायला आहे. काही कापून नेलं आपण, काही कापून नेलं आहे. एवढं न्यायचं कापून रच्च्याला, कारण की निबर झालं आहे थोडं. त्याच्यामुळं आपल्या घरापासला जे हत्ती गवत आहे का थोडा कवळा, त्याच्यामुळे म्हणलं इकडचंच न्यावं आज. पाहू शकता ऊस वाजले संध्याकाळचे 6. वातावरण बागच झालं. सगळीकडे ऊसच ऊस, सकाळी हिरवगार वातावरण. आपल्याला ह्या ऊसासुद्धा पाळी हाणून घ्यायची, मेहनत करायची ऊसाची बी. कारण की मेहनतीला आलं आहे ऊस. यात आता 2-3 हाणायचे. आता खत टाकायचं, विशेष खलास. पाऊस काला ऊस तर काम नाही केलं, नुसतं पाणी भरत आहे त्याला. तर चला वैरण तोडून घेतो. तर चला काढलेली वैरण. तर लई जडी वैरण, कारण की लय वाढलं ऊस. आपलं हत्ती गवत आहे, ऊसच म्हणते. कारण की लय वाढलेला आहे तो. 9-10 फूट वाढला का, त्यामुळं थोडा नाही बरं आला. पण काही नाही, चालू नाही, खाते जनावरं. आणि आपल्याला वैरण काढायची कडबा, कारण की दिवसभर ओलच खायचं आज. कडव्याची एक वैरण असली म्हणजे पाणी पिते जनावर. कडबा काढून घ्यायचा आता. तर वैरण ठेवलेली इथं. आता हिची तोडून घेतो हिला, मग वैरण नाही आधी कडबा काढतो, मग तोडतो तिथं. मग ह्यांना खायला टाकतो. याला खायला द्यायला की डायरेक्ट झोपता नाही त्यांना खायला. ते आता पोटभर टाकत त्यांना खायला. कारण की दिवसभर उन्हामुळं काय करत जनावर खात नाहीत, लय जास्त पाणी पिते. आता चांगला खायचं नाही. मी आता आणि सकाळी आता कटकटून वैरण टाकत असतो आणि डायरेक्ट संध्याकाळी यादा ह्या टायमास अंधार पडत थोडं आधी आणि झोपताना यायला. मग कसं थोडं गार वातावरण झालं खाते जनावर. उन्हाळ्याचं उगं ते चारा गरम होतो, मग ते टाकलं का जनावराला पचन होत नाही नीट ते, आणि खात बी नाहीत खडून. त्याच्यामुळं संध्याकाळीच टचून खायला टाकायचं त्यांना. चला घेतो वैरण काढून. आपली ही वैरण संपत आली. ह्या विषयाने आपला कडबा निघालेला आहे शेतातला. 650-700 कडबा निघाला आपला यंदा. 4 दिवस गेलो ते काढायला, पण कडबा एक नंबर निघालेला आहे आपला. माझ्या खांद्यावरला कडबा आहे, त्यामुळे खाणार त्याचा तुकडा कसं गरज नाही. निवळ बांडे आपल्या कडबा. जनावराची काय मजा यंदा चांगला वाटा लावून घ्यायचा. गेल्या वर्षी आपण विकत घेतला होता 700-800 कडबा. आता त्यातला राहिला आहे 200-300 राहिला आहे, 5-6 खाल्ला. त्यामुळे कडबाला लागतं आपल्याकडे हमेशा 5-6 जनावर असतात. त्याच्यामुळे आपल्याला वैरण भरपूर लागते. हत्ती गवत बी असतो आपल्याकडे हमेशा, मक्का बी असती. तर ही मक्का संपत नाही, तर पलीकडची आपली घराच्या पलीकडची मका येते खायला. त्यामुळे काही विषय नाही, यंदा खायला कमी नाही पडत आपल्याला. थोडं पोसकात वाढलाच खायला कमी पडत, तर मग बघू. चला घेतो मका काढून. तर आपल्याला काढायचे तर कणस, मकाची कणस खायला काढायचे संध्याकाळच्याला. तर बघू निबर काढायचे. कसं कणस आहे बा, अरे ओढलं कणस. अशा कणस काढायचे. ही निबर झाली असते तर, कारण की आता पोचलेले त्याच्यामुळे माणसाला वाटतं निबर पण नाही. त्याला पानलं भेटलं, खतलं भेटलं, त्याच्यामुळे पोचलेले नसते, निबर झाले नाही निघले. आणि आपल्याला सापडून काढलं निबर. या अशी खाली पडत आहे. कारण की मका सध्याच खाण्याच्या मोसममध्ये, आणि 7-8 दिवसांनी म्हणलं की निबर होतो कणसं. कारण की आता खाऊन घ्या, त्याच्यामुळं आहे त्यावर आपण दररोज काढतो. कारण मकाची कणसं खायला उकडून बाहेर लागेल खायला. त्याच्यामुळं घेतो काढून. आता वाढले 6:30. बैलाची वैरण ते झाली सगळी काढायची. खायला ते टाकलं त्यांना.
तर घेतो मकाची कणसं काढा.